गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत नवीन वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये गट क आणि गट ग या विविध विभागामध्ये कोणकोणत्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। यामध्ये जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार आपण माहिती सांगणार आहे। त्या अगोदर अकॅडमीमध्ये नवीन वर्षानिमित्त अंगणवाडी सुपरवायझर सरळशीच करिता फास्टॅग रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे। आयसीडीएस व संगणक या विषयासहित फक्त 888 रुपयामध्ये तुम्हाला यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण करून दिले जाणार आहे। तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहायला मिळणार आहे। टेस्ट सीरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत। व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, लेक्चर जे आहेत अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत। याकरिता तुम्हाला फक्त 888 रुपयामध्ये सर्व विषय शिकायला मिळणार आहेत। याकरिता तुम्हाला 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तसेच विविध बॅचेस वरती 50% ऑफर आहे। ही जी ऑफर आहे लास्ट डेट 2 जानेवारी 2025 मध्ये अगदी 2 दिवस राहिलेले आहेत ऍडमिशन घेण्याकरिता। त्यानंतर बघा आपल्या नवीन वर्षानिमित्त नवीन सरळ सेवा जाहिराती ग्रुप सी आणि ग्रुप डी कोणकोणत्या विभागामध्ये निघणार आहेत त्याविषयी आपण माहिती संपूर्णपणे जाणून घेणार आहोत। नगर परिषद भरती 2025 गट क आणि गट ड यामध्ये स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक असेल, जीएनएम एएनएम चे पद प्लस कर निर्धारण या पदाची मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर महाबीज महामंडळ, महाराष्ट्र शासन 4 कृषी विद्यापीठे ज्या विविध अकोला, परभणी असेल, राहुरी आणि दापोली या 4 कृषी विद्यापीठामध्ये मोठी पदभरती होणार आहे। त्याकरिता आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे। त्यानंतर महाराष्ट्र वकार महामंडळ जे वेअर हाऊस महामंडळ आहे त्यामध्ये पण पदभरती होणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ आणि आरोग्य विभागामध्ये 13,000 पदाची पदभरती। त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक, पशुधन आयुक्तालय पुणे या ठिकाणी पण पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर सर्वात मोठी जाहिरात जी आहे वनसेवक पदाची निर्मिती झालेली आहे 12,991 पदाची, ती पण जाहिरात आहे। तसेच वनरक्षक फॉरेस्ट गार्ड 3,000 पदे भरली जाणार आहेत। याकरिता जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत म्हणजे पात्र आहेत या पदाकरिता त्यांनी अभ्यासाला लागायचं आहे। तसे आता एएनएम जीएनएम ची जनरल नर्स मिडवाईफ नागपूर महानगरपालिकेमध्ये आत्ताच जाहिरात प्रसिद्ध झाली, त्याचा पण फॉर्म भरायचा आहे। तसेच समाज कल्याण विभाग आजची शेवटची डेट आहे, ज्यांचा कोणाचा फॉर्म भरायचा राहिलेला असेल त्यांनी लगेच फॉर्म भरून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या अकॅडमीमध्ये विविध बॅचेस यामध्ये महिला व बाल विकास बॅच 2025 सर्व विषयासहित नवीन वर्षानिमित्त तुम्हाला 50% ऑफर आहे। अगदी 2500 रुपयामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकता। सेम वैशिष्ट्य आहे, 2 जानेवारी लास्ट डेट आहे ऑफरची। तसेच समाज कल्याण बॅच यामध्ये गृहपाल महिलांकरिता जे महत्वाचं पद आहे आजचा शेवटचा डेट आहे फॉर्म भरण्याची 31 डिसेंबर। ही पण बॅच तुम्हाला ऑफर मध्ये परचेस करता येणार आहे 2500 रुपयामध्ये 6 महिन्याची व्हॅलिडिटी। यामध्ये विविध समाज कल्याण निरीक्षक असेल, वरिष्ठ समाज कल्याण, कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे, लिपिक टंकलेखक, गृहपाल 93 महिलांकरिता, 63 पुरुषांकरिता जागा आहेत। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहता येणार आहे। आणि सर्व जे ऑफर आहे फक्त 2 दिवसाकरिता शिल्लक आहे। अंगणवाडी सुपरवायझर 888 सांगितल्याप्रमाणे याची 2500 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी। बॅच जॉईन करण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्रमांक दिलेला आहे, तसेच बोर्डवरती मी देत आहे 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। तसेच आपण डबल अकॅडमी या नावाचं ऍप डाउनलोड करू शकता, ऍप मधनं पण तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे। तर तयार राहायचं आहे। देवेंद्र फडणवीस विद्यमान मुख्यमंत्री यांनी 100 दिवसाचं जे विजन दिलेलं आहे, 100 दिवसामध्ये कोणकोणत्या कामं करायचे त्यामध्ये पदभरती कोणती होणार आहे, गृह विभाग असेल, त्यानंतर महसूल विभाग, आरोग्य विभाग, विविध विभागामध्ये, त्यानंतर शिक्षण विभाग शिक्षकांची पदभरती होणार आहे 2025 मध्ये। याकरिता आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहात तर सर्व विद्यार्थ्यांनी अजून अभ्यास तर तुम्ही करतात, परंतु जे अभ्यासाचं टायमिंग आहे नवीन वर्षानिमित्त मध्ये वाढवायचं आहे, कारण तर कमी कालावधी तुम्हाला परीक्षेसाठी मिळणार आहे। एफडीएची ज्याप्रमाणे आपण सांगितले 30 आणि 31 शेवटचा डेट आहे। यानंतर जी एक्झाम आहे अंगणवाडी सुपरवायझर जानेवारी एंड मध्ये होणार आहे। त्यानंतर महिला बाल विकास विभाग असेल, समाज कल्याण आदिवासी विभाग या पण ज्या परीक्षा येणाऱ्या कालावधीमध्ये होणार आहेत।
ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे, तसेच आपण जर नवीन असाल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.